ज्या व्यक्तीनं भाजपची अधिकृत प्रवक्ता म्हणून काम केलेलं आहे त्या व्यक्तीची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमची 28 जुलैला एक बैठक झाली आणि मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश पदासाठी 3 नावं जाहीर करण्यात आली। त्याच्यातलं एक नाव आहे आरती अरुण साठे आणि या नावावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। खरं तर ज्यावेळी देशाच्या न्यायालयामध्ये बसलेले न्यायमूर्ती आणि न्यायाधीश हे प्रवक्ते बनलेले आहेत, अशा काळामध्ये एखाद्या प्रवक्त्याला न्यायमूर्ती बनवलं तर त्याच्यावरनं खरं तर इतका गदारोळ व्हायला नाही पाहिजे। हा भेद प्रवक्ते आणि न्यायमूर्ती याच्यातला थेटपणे मिटवल्याबद्दल आपण भाजपचं खरं तर जाहीर अभिनंदन केलं पाहिजे। कारण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही निकाल बघा आणि एक अगदी ताजा निकाल आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, ज्या निकालामध्ये न्यायमूर्ती दीपांकर दत्ता जे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश पण होते आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती आहेत, त्यांचा 2 दिवसापूर्वीचा निकाल आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी राहुल गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना थेटपणे त्यांच्या भारतीय असण्याबद्दल सुनावलेलं आहे। म्हणजे जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं वक्तव्य केलं नसतं असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय। हे राहुल गांधींचं प्रकरण जे आहे ते चीननं भारताची काही जमीन बळकावल्याबद्दलचं आहे आणि या संदर्भातले आरोप राहुल गांधींनी करत मोदी सरकारला प्रश्न विचारलेले होते। आता सुप्रीम कोर्टानं खरं तर हा त्यांचा म्हणजे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे सरकारला असं म्हणत त्यांच्या फ्रीडम ऑफ स्पीचचं रक्षण करणं अपेक्षित होतं, पण त्याच्याऐवजी सुप्रीम कोर्ट देशभक्तीची प्रमाणपत्र वाटत सुटलेलं आहे। म्हणजे एक देशभक्त म्हणून तुम्ही कुठे प्रश्न विचारले पाहिजेत, पार्लमेंटमध्येच बोललं पाहिजे, राजकीय नेत्यानं बाहेर विधानं करायची नाहीत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देश आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये फरक असतो। एक सुप्रसिद्ध इंग्रजी वचन पण आहे, एव्हरी नॅशनलिस्ट, एव्हरी पॅट्रियोटिक पर्सन हॅज टू डिफेंड हिज कंट्री अगेन्स्ट गव्हर्नमेंट। म्हणजे सरकार जर एखादी गोष्ट चुकीची करत असेल तर उलट देशहितासाठी त्याला विरोध करणं हे प्रत्येक देशभक्ताचं काम आहे। पण हा फरक बहुधा कोर्टच विसरलेला आहे आणि राहुल गांधींना, ज्या राहुल गांधींचे वडील एका अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झाले, ज्यांनी त्यांची आजी गमावली, त्या राहुल गांधींना देशभक्तीचं प्रमाणपत्र वाटण्यामध्ये सुप्रीम कोर्टाला धन्यता वाटते। आता त्याच्यातली पुढची गंमत ही आहे की हे विधान फक्त राहुल गांधींनी केलेलं नाहीये आणि त्यांनी त्यांच्या मनानं केलेलं नाहीये। लडाखमधल्या अनेक नागरिकांनी त्यांना ही गोष्ट सांगितली असं त्यांचं म्हणणं आहे। बरं, याच्याबद्दलची 2 उदाहरणं आहेत आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही चकित व्हाल की यातलं एक उदाहरण भाजप खासदाराचं आहे। भाजपच्याच खासदारानं एकदा थेट संसदेमध्ये ही माहिती दिलेली। मैं अपना हिंदुस्तान के मीडिया हाउस को भी मैं ये कहना चाहूंगा, कोई भी इशू को मीडिया में फोकस नहीं होता है। चाइना कितना टेरिटरी कब्जा हुआ, सदन में मैं आपका रिकॉर्ड में मैं एक बताना चाहूंगा, जसवंत सिंह फॉर्मर मिनिस्टर एंड फॉर्मर एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर एज ए आर्मी कैप्टन आसाफिला में पोस्टिंग हुआ। वो आसाफिला आज चाइना का कब्जा में है। ओल माजा चाइना का कब्जा में है। आतुपुपु दिबांग वैली में एक रिलीजियस प्लेस है, 84-85 से वो जगह कब्जा है। अगर कहीं ऑनरेबल स्पीकर सर कहीं और दोगलाम होगा, ये अरुणाचल प्रदेश में दोगलाम होगा। इसलिए आज मोर देन 50-60 किलोमीटर चाइना हमारा टेरिटरी में कब्जा करके रखा है। तो इसलिए मैं अपना सरकार को और इस सदन को और अपना मीडिया हाउस को ये रिक्वेस्ट करना चाहता हूं आपका माध्यम से कि कोई पाकिस्तान इशू आता है, अखबारों में पाकिस्तान का कराची का डेली मार्केट का रेट छपता है, इंडियन टेरिटरी को अरुणाचल में चाइना कब्जा करता है, उसका कहीं प्रिंट मीडिया में, इलेक्ट्रॉनिक मीडिया में और इस सदन में और हमारा ऑनरेबल डिफरेंट पॉलिटिकल पार्टीज का लीडर भी कोई कुछ कमेंट नहीं है। इसलिए मैं अपना सरकार से आपका माध्यम से मैं कहना चाहूंगा
दूसरा कहीं दगलम होगा तो अरुणाचल प्रदेश में होगा। वो दिन आने मत दीजिए। गवर्नमेंट ऑफ इंडिया, हमारा सरकार इस चीज को ध्यान दिया जाए, यह मैं आग्रह करता हूं। थैंक यू सर। तर अशा काळामध्ये आरती साठे यांची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश पदासाठी शिफारस झालेली आहे। अर्थात त्यांनी अजून शपथविधी घेणं बाकी आहे, पण त्यांची शपथ निर्धोकपणे पार पडेल याच्यामध्ये काही शंका नाही आहे। कारण याच्या आधी केरळमधलं एक उदाहरण आहे, व्हिक्टोरिया गौरी। या व्हिक्टोरिया गौरी भाजपच्या नेत्या होत्या, भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या नॅशनल सेक्रेटरी होत्या। त्यांच्यावरती हेट स्पीचेस दिल्याचा आरोप होता, पण त्यांची केरळा हायकोर्टमध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली होती। आणि त्यावेळी देखील सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याचिका दाखल झाली त्यांच्या अपॉइंटमेंटच्या विरोधात, त्यावेळी एकीकडे ही सुप्रीम कोर्टातली याचिका ज्यावेळी सुनावणीस येणार होती त्याच्या आधीच त्यांचा शपथविधी जो आहे तो उरकण्यात आलेला होता। अर्थात सुप्रीम कोर्टाने तेव्हा देखील काही विरोधात निर्णय दिलेला नव्हता, कारण आत्ता जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांच्याच पीठानं तेव्हा हा निकाल दिलेला होता। आणि त्यावेळी जे सरन्यायाधीश होते चंद्रचूड, न्यायमूर्ती चंद्रचूड, त्यांनी अशा पद्धतीच्या अपॉइंटमेंटचं समर्थन केलेलं होतं। कोणाचाही पॉलिटिकल व्ह्यू काय आहे या एका गोष्टीवरती त्यांना या पदावरती संधी नाकारली जाऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी याचं समर्थन केलेलं होतं। आता इतिहास म्हणजे बरेच लोक, विशेषतः भाजपच्या परिवारातले लोक जे आहेत ते या संपूर्ण मुद्द्यावरती बहरुल इस्लाम यांचं नाव पुढं करतायत की या बहरुल इस्लाम यांची, जे काँग्रेसच्या आधी राज्यसभेवरती खासदार होते, त्यांची नंतर गुवाहाटीमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली होती। तर हे कसं काय होऊ शकतं, याला इतिहास आहे, पण हा इतिहास काही काँग्रेसपासून सुरू होत नाही आणि केवळ काँग्रेसपुरता देखील मर्यादित नाही आहे। मी तुम्हाला अनेक नावं सांगतो आणि विशेष म्हणजे यातली काही नावं जी आहेत ती तेव्हाच्या जनसंघाशी संबंधित सुद्धा आहेत। म्हणजे आज जे लोक बहरुल इस्लाम यांचं नाव पुढं करतायत त्यांच्याबद्दल बोला असं म्हणतायत, या लोकांनी खरं तर एक प्रश्न जो आहे तो आत्ता भाजपचे जे आमदार आहेत मुंबईतले आणि उद्योगपती आहेत मंगल प्रभात लोढा यांना पण विचारला पाहिजे। कारण त्यांचे वडील जे राजस्थानमध्ये त्यावेळी जनसंघाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांची नंतर न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती हायकोर्टामध्ये झालेली होती आणि ती सुद्धा याच काळामध्ये म्हणजे 70-80च्या दशकामध्ये झालेली होती। अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो। म्हणजे पहिलं उदाहरण तर 1966 मधलं आहे, ज्यावेळी के सुब्बाराव हे न्यायमूर्ती म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये होते आणि नंतर सरन्यायाधीश पण झालेले होते। 1966 मध्ये ते सरन्यायाधीश होते देशाचे आणि अवघ्या वर्षभरामध्ये 67 मध्ये त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि नंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक त्यांनी लढवलेली होती। त्यावेळी ते विरोधकांचे उमेदवार होते, कारण त्यांनी एक निर्णय असा दिलेला होता गोलखनाथ वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईटबद्दल त्यांनी अतिशय कडक शब्दामध्ये केंद्र सरकारवरती ताशेरे ओढलेले होते। आणि या निर्णयानंतर जेव्हा काँग्रेसचं सरकार बहुमतामध्ये आलं त्याच्यानंतर त्यांचा हा राजीनामा जो आहे तो झालेला होता, पण नंतर ते विरोधकांच्या वतीनं राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते। काही उदाहरणं ही तर डाव्या पक्षांची सुद्धा आहेत की ज्यावेळी डाव्या पक्षांच्या विचारांचे आणि त्यांच्या पक्षात असलेले सुद्धा काही लोक हे नंतर हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले। केवळ हायकोर्टच नव्हे, नंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आलेले होते। अय्यर नावाचे गृहस्थ आहेत। तर अशा पद्धतीनं सगळ्याच पक्षांनी या संदर्भात अशा नियुक्त्या ज्या आहेत त्या केलेल्या होत्या। आता प्रश्न हा आहे की गेल्या काही दिवसांमध्ये परिवारवाद या गोष्टीवरनं भाजप सातत्यानं काँग्रेसवरती टीका करत असतं, पण परिवारवाद याच्यासोबतच पार्टीवाद हा सुद्धा किती भयानक बनत चाललेला आहे। म्हणजे केवळ ज्युडिशरी नाही, विद्यापीठं, त्यांच्या कुलगुरूंच्या नियुक्त्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यम संस्थांमधले संपादक, यापासून ते अगदी प्रत्येक संस्थेवरती आपलीच विचारसरणी मांडणारे लोक असले पाहिजेत याच्या संदर्भात भाजपनं अतिशय
व्यवस्थितपणे अजेंडा राबवायला घेतलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपली माणसं कशी असतील याची काळजी ते घेत आहेत. म्हणजे हा पार्टीवाद जो आहे तो देशाच्या सगळ्या निष्पक्ष संस्थांचं स्वातंत्र्य धोक्यात आणतोय. त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये, पण केवळ जणू परिवारवादामुळेच नुकसान होतं अशा पद्धतीच्या आर्ग्युमेंट जे आहेत त्या केल्या जात आहेत. आता बहरुल इस्लाम यांच्यासोबत बाकीच्यांची पण नावं मी तुम्हाला सांगितली, पण ज्यावेळी तुम्ही केरळामध्ये ज्या व्यक्तीवरती हेट स्पीच दिल्याचे आरोप आहेत, मायनॉरिटीबद्दल ज्यांनी आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत, अशा लोकांचा सन्मान करता, तेव्हा त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतो. आणि म्हणून ज्युडिशरी कशा पद्धतीनं पूर्णपणे अंकित केलेली आहे हे अशा नियुक्त्यांमधनं आपल्याला दिसतं आहे. आता ज्या आरती साठेंची सध्या न्यायमूर्ती पदासाठी शिफारस झालेली आहे हायकोर्टाच्या, त्या फेब्रुवारी 2023मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्त झालेल्या होत्या. अर्थात 2024 म्हणजे अवघ्या वर्षभरामध्ये त्यांनी आपल्या काही व्यावसायिक कारणांचं हवाला देत राजीनामा दिलेला होता. त्याच्या आधी त्या भाजपच्या लीगल सेलच्या सुद्धा मुंबईच्या प्रमुख होत्या आणि 2024मध्ये नंतर त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलेला होता. त्यांचे वडील अरुण साठे हे म्हणजे लीगल क्षेत्रातलं तर मोठं नाव आहेच, पण RSS आणि भाजपसोबत त्यांचं घनिष्ठ नातं आहे. विशेषतः कर विषयक गोष्टींचे ते तज्ज्ञ आहेत आणि टॅक्स विवाद असतील किंवा सेबी, त्याच्यानंतर इतर ज्या सीमाशुल्क आणि उत्पाद शुल्काशी संबंधित अफिलिएट संस्था आहेत त्याच्याशी असलेल्या व्यवहारांच्या संबंधात त्यांनी मोठं काम केलेलं आहे. तर अशी बॅकग्राऊंड असलेल्या आरती साठे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्याच्याबद्दल हे सगळे आक्षेप जे आहेत ते घेतले जात आहेत. काही लोक भाजपचा राजीनामा देऊन न्यायमूर्ती होत आहेत, न्यायपालिकेमध्ये प्रवेश करतायत, तर काही न्यायपालिकेतून रिटायर झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतायत. जसं की सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. सरन्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले आणि अवघ्या काही महिन्यामध्ये 6 महिन्यांच्या आत ते राज्यसभेवरती भाजपचे खासदार म्हणून पोहोचलेले होते. आता एवढाच फरक उरलेला आहे की आधी सदस्यत्व घ्यायचं की नंतर सदस्यत्व घ्यायचं. देशाच्या न्यायपालिकेमध्ये अशा नियुक्त्या ज्या आहेत त्या अगदी बिनधास्तपणे कुठलीही पर्वा न बाळगता होऊ लागलेल्या आहेत आणि हा जास्त चिंतेचा विषय आहे. याच्या आधी सुद्धा कशा पद्धतीनं अनेक न्यायमूर्ती न्यायपालिकेमध्ये बसून प्रत्यक्षपणे एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे निकाल देत आहेत हे आपण बघितलेलं आहे. न्यायव्यवस्थेवरचा विश्वास जो आहे तो लोकांचा आधीच कमी होत चाललेला आहे आणि अशा वेळी या नियुक्त्या म्हणजे कुठल्याही देशाची लोकशाही व्यवस्था जी आहे ती ढासळायला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं जातं, ज्यावेळी न्यायपालिका भ्रष्ट व्हायला सुरुवात होते. आणि हा शेवटचा स्तंभ जो आहे तो मजबूत ठेवणं हे खूप आवश्यक असतं, पण त्याची तमा जी आहे ती भाजप बाळगताना दिसत नाही. आणि आरती साठे यांच्या नियुक्तीला कितीही विरोध झाला, अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जरी प्रकरण गेलं तरी काहीही होणार नाही. त्यांची नियुक्ती जी आहे ती बिनधास्तपणे होईल, कारण अशा पद्धतीनं पॉलिटिकल व्ह्यूज असणं हे काही लिगली अपात्रतेचं कारण ठरत नाही, पण किमान एक नैतिकता असते, ती नैतिकता मात्र पूर्णपणे बाजूला ठेवल्याचं दिसतंय. इतिहासातली मी उदाहरणं तुम्हाला काही सांगितली, पण किमान त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं त्या क्षेत्रातलं काम तरी बघितलं जात होतं. इथं तर थेटपणे ज्यांनी हेट स्पीचेस दिलेले आहेत त्यांचाही जर सन्मान होत असेल तर मग अजून काय बोलणार. या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? अशा नियुक्त्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य धोक्यात येतंय का? तुमच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनेल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.